लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। थोडीफार आर्थिक ओढाताण ही राज्याची किंवा देशाची त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविक आहे, पण आम्ही सगळ्यांनी यामध्ये जनतेचा लार्जर इंटरेस्टचा त्या ठिकाणी विचार केलेला। आम्ही सुद्धा ज्या वेळेला GST काउन्सिलमध्ये राज्य म्हणून मत मांडलं त्यावेळेला केंद्राने किंवा अर्थ विभागाने आणलेल्या या जे काही त्यांच्या रिफॉर्म्स आहेत त्याला आम्ही पाठिंबा दिला, पूर्णपणाने आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे। आणि तो करत असताना GSTच्या दृष्टिकोनातून जे वर्किंगमध्ये काही सुधार आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सुचवलेले आहेत। काही आमच्याकडे रिप्रेझेंटेशन्स येतील त्याचेही आम्ही लेखी विभागाकडे आणि मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी सादर करणार आहोत राज्य म्हणून। तर या ठिकाणी आपण बघितलं की स्वतः मंत्री महोदय नेमके काय म्हणालेले आहेत। त्यानंतर मार्च महिन्याची अपडेट आपण या ठिकाणी बघणारच आहोत। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे खूप साऱ्या बहिणी ज्या आहे ना त्या अपात्र इथे झालेल्या आहेत। आपण इथे बघू शकता की ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे जवळजवळ 54 लाख महिला ज्या आहे ना ह्या अपात्र झालेल्या आहेत। लाभ मिळण्यासाठी तुम्हाला तातडीने ही कामं करावी लागणार आहे, तरच तुम्हाला जो पुढचा मार्चचा हप्ता आहे ना हा इथे भेटणार आहे। अन्यथा तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे पैसे आहे ना ते इथे भेटणार नाहीये। बघू शकता बघा संपूर्ण अपडेट। महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांपैकी 54 लाख महिलांचे अर्ज सध्या अपात्रतेच्या उंबरठ्यावर आहे। प्रशासकीय स्तरावर अर्जाची पडताळणी केली जात असताना बहुतांश महिलांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याचे समोर आलेले आहेत। या त्रुटीने पात्र असूनही अनेक महिलांना या योजनेपासून हप्त्यापासून वंचित राहावे लागल्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहे। बघा, आपण जेव्हा ई-केवायसी करायला गेलो तेव्हा आपल्याला खूप सारे जे प्रॉब्लेम आहे ना ते इथे फेस करावे लागलेले आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींची जी केवायसी असते ना ती केवायसी इथे प्रलंबित राहिलेली आहे आणि जवळजवळ 54 लाख ज्या महिला आहे ना त्यांची ई-केवायसी इथे झालेलीच नाहीये। त्या इथे पात्र आहे, त्यांचे सर्व जे निकष आहे ना ते इथे पूर्ण आहे। त्यांचं घरचं उत्पन्न 20 लाखांच्या कमी आहे, त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारची चारचाकी गाडी नाहीये, तरी सुद्धा त्यांना नोव्हेंबरपासून जो हप्ता आहे ना तो इथे भेटलेला नाहीये। आता याचं मूळ कारण म्हणजे केवायसी करण्यासाठी ज्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांना खूप सारे प्रॉब्लेमला ते फेस करावे लागले। त्या जवळजवळ दिवस बेजार झाले तरी त्यांची केवायसी झालेली नाहीये। योजनेच्या नियमानुसार अर्जासोबत आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असणे आणि मोबाईल क्रमांकावरून ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे। 54 लाख अर्जांपैकी आधार सीडिंग नसल्याचे किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण अपूर्ण असल्याचे आढळले आहेत। जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही असे करण्यात आलेले आहे। बघा, इथे जेव्हा ही सुरुवातीपासून योजना सुरू झाली ना तेव्हापासूनच सरकार इथे सांगत होतं की खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे जे आधार कार्ड नाही त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाहीये, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जे पैसे आहे ना ते त्यांच्या अकाउंटमध्ये ते जात नाहीये। 54 लाख अर्जांपैकी खूप सारे जे अर्ज आहे ना हे आधार शेडिंगमुळे त्यांचे पैसे जे आहे ना हे ते थांबलेले आहेत। जोपर्यंत आधार शेडिंग होत नाही तोपर्यंत त्यांना इथे कुठल्याही प्रकारे जो लाभ आहे ना तो इथे भेटणार नाही, हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या छाननीमध्ये असे दिसून आलेले आहे की अनेक महिलांनी अर्ज भरताना चुकीचे बँक तपशील दिले आहेत किंवा त्यांचे बँक खाते सक्रिय ऍक्टिव्ह नाही। काही ठिकाणी अर्जदारांचे नाव आधार कार्ड आणि पासबुकवर वेगळे असल्याचे तांत्रिक अडथळे इथे निर्माण झालेले। प्रशासन आता महिलांशी साधून इथे त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, इथे काय सांगितलेलं आहे की खूप साऱ्या ज्या महिलांचं जे अकाउंट आहे ना हे इथे ऍक्टिव्ह नाहीये, त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे जे पैसे आहे ना ते इथे ट्रान्सफरच होत नाहीये। त्यानंतर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्यांचं आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे, त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकवर नाव वेगळं आहे आणि त्यामुळे काय होतं की पैसे ज्या अकाउंटमध्ये जाण्यासाठी इथे खूप साऱ्या अडचणी इथे सरकारला फेस करावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांना वाटत आहे की जे आपण आहे ना हे इथे
अपात्र झालेले आहेत. परंतु त्या अपात्र नाही, त्यांनी ह्या एकदा चुका ज्या आहे ना त्या लक्षात घ्यायच्या आहे. त्यानंतर मार्च महिन्याची अपडेट या ठिकाणी अजून कुठल्याही प्रकारे इथे आलेली नाही आहे. जेव्हा अपडेट येईल ₹1500 बद्दल किंवा ₹3000 बद्दल, तेव्हा मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत तुम्ही ह्या चुका ज्या आहे ना ह्या दुरुस्त करून घ्या, ज्यांना पैसे आलेले नाहीत. तुम्हाला नोव्हेंबरपासून हप्ता भेटला का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.